हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्स 2025 म्हणजे 2025मधील ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत ते आज बघणार आहोत। फक्त प्रश्न नाही तर त्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील मी तुम्हाला सांगेल, ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत होईल। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्याने अलीकडेच गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून अधिकृतपणे घोषित केले? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, महाराष्ट्र। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिल ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स अंतर्गत लक्झरी डिप्लोमसीमध्ये इंडिया ट्रेड कमिशनर म्हणून नियुक्त होणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे? याचं योग्य उत्तर आहे जीनत कुरेशी। प्रश्न 3, बिहारमध्ये होणाऱ्या 12व्या पुरुष हॉकी आशिया हॉकी कपचे शुभंकर काय आहे? ते आहे ऑप्शन बी, चांद। बिहारविषयी अधिकची माहिती आहे। स्थापना झाली आहे 22 मार्च 1912ला। मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटना। प्रश्न 4, हवामान बदलामुळे जगातील पहिल्या नियोजित स्थलांतर योजनेअंतर्गत कोणता देश आपल्या लोकसंख्येचे स्थलांतर करत आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तुवालू। लक्षात घ्या, हवामान बदलामुळे जगातील पहिल्या नियोजित स्थलांतर योजनेअंतर्गत तुवालू आपली लोकसंख्या ऑस्ट्रेलियाला हलवत आहे। ही योजना 2025 पासून सुरू होईल। दरवर्षी 280 तुवालू रहिवाशांना ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याची परवानगी दिली जात आहे। प्रश्न 5, युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष आणि रशियाचे अध्यक्ष यांच्यात पहिली बैठक कुठे झाली? आणि विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, आपल्याला स्वतः मॉक सराव करायचा असेल तर व्हिडिओ पॉज करायचा, स्वतः ऑप्शन रीड करायचे आणि खाली कमेंट करायचं, म्हणजे तुम्हालाही कळेल की आपल्याला किती प्रश्न येतात। याचं योग्य उत्तर आहे अलास्का, USA या ठिकाणी। प्रश्न 6, खालीलपैकी कोणते राज्य हॉस्टाईल ॲक्टिव्हिटी वॉच कर्नल ही वन आणि वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली सुरू करणारे तिसरे भारतीय राज्य बनले? तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू। तामिळनाडूची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ला झाली। मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन, राज्यपाल आहेत RN रवी आणि राजधानी आहे चेन्नई। पुढील प्रश्न, आरोग्यशास्त्रज्ञांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी शाईन नावाचा कार्यक्रम कोणी सुरू केला? तर तो सुरू केला आहे इस्रोने। शाईनचा फुल फॉर्म आहे सायन्स, हेल्थ अँड इनोव्हेशन फॉर नेक्स्ट जन एक्सप्लोरर प्रोग्राम। या देशव्यापी उपक्रमाचे उद्दिष्ट आरोग्य आणि जैववैद्यकीय संशोधनाशी संबंधित परस्पर संवादी क्रियाकल्पांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून आरोग्य शास्त्रज्ञानांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देणे आहे। पुढील प्रश्न, ICMR फुल फॉर्म आहे इंडिया काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद। प्रश्न 8, 2025मध्ये कोणता क्लब जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल क्लब बनला? तर तो आहे रिअल माद्रिद। पुढील प्रश्न, कोणत्या देशाने मानवयुक्त चंद्रलँडर लॅन्यूची पहिली चाचणी घेतली? तर ती घेतली आहे ऑप्शन ए, चीन या देशाने, जे 2030पर्यंत पहिले चीनी अंतराळवीर चंद्रावर पाठवण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग आहेत। यानंतर अध्यक्ष आहेत शी जिनपिंग, राजधानी आहे बीजिंग आणि चलन आहे रेनबिनबी। पुढील प्रश्न, दरवर्षी भारतीय अक्षय ऊर्जा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर लक्षात घ्या, हा जो दिवस आहे तो 20 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो। आणि विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरचे व्हिडिओ बघायचे असेल शॉर्ट्सच्या माध्यमातून, म्हणजे 2 मिनिटामध्ये 4 प्रश्नांचा सराव असे दिवसाला 2 व्हिडिओ येत असतात, ते जर आपल्याला बघायचे असेल तर आपलं जे डेली करंट अफेअर यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। पुढील प्रश्न, त्याआधी अधिकची माहिती, या उपक्रमाचा उद्देश अक्षय ऊर्जेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे आहे आणि थीम काय आहे तर अवर पॉवर अवर प्लॅनेट। यानंतर पुढील प्रश्न, द वेट लॉस रिव्होल्यूशन, वेट लॉस ड्रग्स अँड हाऊ टू यूज देम हे पुस्तक कोणी लॉन्च केले? तर ते केलं आहे डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी। नेक्स्ट, अलीकडेच इस्रोने कोणत्या राज्यात अंतराळ प्रयोगशाळा स्थापन केली आहे? तर ती केली आहे अरुणाचल प्रदेश या ठिकाणी। अरुणाचल प्रदेशची स्थापना 20 फेब्रुवारी 1987ला झाली। मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू आणि राजधानी आहे इटानगर। पुढील प्रश्न, सूर्य द्रोणनाथन 2025 ही ड्रोन स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? तर ही आयोजित करण्यात आली होती हिमाचल प्रदेश या ठिकाणी। नेक्स्ट, अलीकडेच पॅरलल वेब सिस्टीम ही नवीन स्टार्टअप कंपनी कोणी सुरू केली? तर ती सुरू केली आहे पराग अग्रवाल यांनी। ते संस्थापक आहेत। आधी ते ट्विटर एक्सचे माजी CEO आहेत
स्टार्टअपचं नेम आहे पॅरलल वेब सिस्टीम, ऑल्सो कॉल्ड पॅरलल. उद्दिष्ट काय आहे तर AI फर्स्ट इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे, जिथे AI एजंट वेबशी संवाद साधतील. पुढील प्रश्न, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल विधानसभेत किती सदस्यांची नियुक्ती करू शकतात? तर ही करू शकतात ऑप्शन क्रमांक बी 5 सदस्यांची. तर लक्षात घ्या, जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनला 31 ऑक्टोबर 2019ला. मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल आहेत मनोज सिंह आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. नेक्स्ट, 2025च्या T20 आशिया कपसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर तो आहे सूर्यकुमार यादव. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. अलीकडेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा ग्राहक कोण बनला? तर तो बनला आहे भारत. नेक्स्ट, आसाम रायफल्सने प्रगत ड्रोन प्रशिक्षणासाठी कोणासोबत करार केला आहे? तर तो केला आहे ऑप्शन क्रमांक बी IIT गुवाहाटीसोबत. लक्षात घ्या, उद्देश काय आहे तर संरक्षण आणि सीमा सुरक्षेसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रचार करणे. पुढील प्रश्न, श्रमश्री योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर ही सुरू केली आहे पश्चिम बंगालने. इतर राज्यांमध्ये कथित भाषिक भेदभाव आणि छळ सहन केल्यानंतर घरी परतणाऱ्या बंगाली स्थलांतरित कामगारांना पाठिंबा देण्यासाठी राज्य कल्याणकारी उपक्रमाचा हा पहिलाच उपक्रम आहे. श्रमश्री योजना ही बंगाली स्थलांतरित कामगारांसाठी आहे. नेक्स्ट, अलीकडे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोणत्या देशाला रुबेला मुक्त म्हणून घोषित केले? तर तो देश आहे नेपाळ. जागतिक आरोग्य संघटना स्थापना झाली आहे 7 एप्रिल 1948ला. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. पालक संघटना आहे संयुक्त राष्ट्र. महासंचालक आहे टेड्रोस अधानोम घेब्रेयस. पुढील प्रश्न, भारत सरकारने कोणत्या संस्थेकडून 97 अतिरिक्त हलके लढाऊ विमान तेजस MK-1A लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी 62,000 कोटी किमतीचा ऑर्डर मंजूर केला? तर तो केला आहे HAL सोबत. पुढील प्रश्न, हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडने भारतीय हवाई दलाला 97 LCA तेजस MK-1A लढाऊ विमाने पुरवण्यासाठी 62,000 कोटी रुपयांच्या ऑर्डरला सरकारची मान्यता मिळाल्याची पुष्टी केली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड स्थापना झाली आहे 22 डिसेंबर 1940ला. मुख्यालय आहे बेंगळुरू, कर्नाटक. प्रमुख व्यक्ती जे आहेत ते आहे DK सुनील, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक. नेक्स्ट, वन फ्री झोन पासपोर्ट उपक्रम कोणत्या शहराने सुरू केला? तर तो सुरू केला आहे दुबई या शहराने. या उपक्रमामुळे कंपन्यांना एकाच फ्री झोन परवान्यासह दुबईतील सर्व फ्री झोनमध्ये व्यवसाय करण्याची आणि विस्तार करण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे कंपन्यांना अतिरिक्त परवान्याशिवाय इतर झोनमध्ये काम करता येते. नेक्स्ट, जगाला प्लास्टिक प्रदूषणापासून वाचवण्यासाठी प्लास्टिक प्रदूषण करारावर सहमती दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी INC 5.2ची बैठक झाली? तर ही बैठक झाली आहे जिनिव्हा या ठिकाणी. लक्ष केंद्रित आहे प्लास्टिक प्रदूषणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदेशीर बंधनकारक साधन विकसित करणे. पुढील प्रश्न, स्टेट बँक ऑफ इंडियाने अग्निवीरांना कोणत्या हमीशिवाय किती कर्ज देण्याची घोषणा केली? तर लक्षात घ्या, जे अग्निवीर आहेत त्यांना विद्यार्थी मित्रांनो 4 लाख रुपयापर्यंत कोणत्याही हमीशिवाय कर्ज देण्याची घोषणा SBIने केली आहे. पुढील प्रश्न, 1200 मेगावॅट क्षमतेचा कलाई 2 जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हा जो प्रकल्प आहे तो आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. लक्षात घ्या, स्थान काय तर अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प प्रस्तावित आहे. नदी कोणती आहे तर लोहित नदीवर. लोहित नदी ब्रह्मपुत्राची उपनदी आहे. या प्रकल्पाची योजना आखण्यात आली. विकास कोण करणार आहे तर THDC इंडिया लिमिटेडद्वारे हा प्रकल्प विकसित केला जात आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2025ची जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? तर ही जी स्पर्धा आहे ती ब्राझील या ठिकाणी होईल. खंड आहे दक्षिण अमेरिकामधील. अध्यक्ष आहेत लुईस इन्सिओ लुला दी सिल्वा. राजधानी आहे ब्राझिलिया आणि चलन आहे ब्राझिलियन रियल.
यानंतर पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट मी करू इच्छितो. जर आपण कोणत्याही परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर त्यावर आधारित संपूर्ण मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत. याविषयी अधिकची माहिती मी तुम्हाला शेवटी देईल. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आपलं ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंदना एज्युकेटर त्याला तुम्ही डाउनलोड करू शकता, ज्यावर आपण विद्यार्थी मित्रांनो सर्व जे मटेरियल आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील देता येणार आहे. तुम्ही फ्री मटेरियलमध्ये जर गेला तर फ्री ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी तुम्ही अटेम्प्ट करू शकता. पुढील प्रश्न, ई गव्हर्नन्सवरील 28वी राष्ट्रीय परिषद कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे? तर ही आयोजित केली जाईल आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. इम्पॉर्टंट परिषदा बघूयात. 2026मध्ये ब्रिक्स शिखर परिषद भारतात आयोजित केली आहे. बॉन हवामान बदल परिषद जर्मनी. 7वे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुणे. पहिला आशियान भारत क्रूज संवाद चेन्नई. कॉड 2025ची बैठक भारत. ग्रीन हायड्रोजन समिट 2025 आंध्र प्रदेश. AI इम्पॅक्ट समिट 2026 भारत. 25वे शांघाय शिखर परिषद चीन. त्यानंतर ई गव्हर्नन्सवरील 28वी राष्ट्रीय परिषद आंध्र प्रदेश या ठिकाणी आयोजित केली जाईल. पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने 18 वर्षांवरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला? तर हे आहे आसाम राज्य. 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल. उद्देश आहे बेकायदेशीर स्थलांतरींना विशेषतः बांगलादेशी घुसखोरांना भारतीय नागरिकत्व मिळण्यापासून रोखणे आहे. 18 वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड मिळणार आहे. सप्टेंबर 2025पर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. आसामची स्थापना झाली आहे 26 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहेत हिमंत बिश्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे दिसपूर. पुढील प्रश्न, ओपन AIचे पहिले ऑफिस कोणत्या शहरामध्ये सुरू होणार आहे? तर ते सुरू होईल दिल्ली या ठिकाणी. नेक्स्ट, अलीकडेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने म्हणजेच काय इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने दक्षिण आशियातील लिंग आधारित वेतन असमानतेमध्ये कोणत्या देशाला सर्वात वाईट स्थान दिले? तर ते आहे ऑप्शन A पाकिस्तान. पुढील प्रश्न, कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाने जगातील पहिला AI संचालित इमिग्रेशन कॉरिडॉर सुरू केला? तर तो आहे दुबई. नेक्स्ट, दिल्ली पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ती करण्यात आली आहे सतीश गोलचा यांची. पुढील प्रश्न, त्यापूर्वी 2025मधील नवीन नियुक्ती बघून घ्या. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर संचालक अनुराधा ठाकूर. भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख पुष्पेंद्र सिंग. भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख संजय वासियन. त्यानंतर सशस्त्र सीमा दलचे 26वे महासंचालक संजय सिंगल. 6व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक खालिद जमील. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र संचालक डॉक्टर A राजराजन. बार्क इंडियाचे नवीन अध्यक्ष गौरव बॅनर्जी. क्षमता निर्माण आयोग अध्यक्ष S राधा चौहान. NCC संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी. दिल्लीस पोलीस आयुक्त सतीश गोलचा. आणि जर आपल्याला चालू घडामोडी मटेरियल हवं असेल ते देखील आपण ॲप्लिकेशनवरून घेऊ शकता, ज्यामध्ये 50 ऑनलाईन टेस्ट दिले आहेत आणि तुम्हाला 2024-25च्या सर्व चालू घडामोडी PDF माध्यमातून आपण प्रोव्हाइड करत आहोत. पुढील प्रश्न आहे, खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2025 भारताने एकूण किती पदके जिंकली? तर ती आहेत 5 पदके. नेक्स्ट, त्रिवेणी रॉय यांचा पहिला चित्रपट शेफ ऑफ मेमो कोणत्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला आहे? योग्य उत्तर आहे बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. पुढील प्रश्न, 2025मध्ये प्रोफेशनल फुटबॉलर्स असोसिएशनचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार कोणी जिंकला? तर तो जिंकला आहे मोहम्मद सलाह याने. पुढील प्रश्न, श्रमश्री योजनेअंतर्गत परतणाऱ्या स्थलांतरित कामगारांना किती आर्थिक मदत दिली जाईल? तर ती दिली जाईल 5,000 रुपये दरमहा. नेक्स्ट, कोणत्या देशाच्या पर्यटन मंडळाने क्रिएटर नेतृत्वाखाली मोहिमेद्वारे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी टिकटॉकसोबत भागीदारी केली? योग्य उत्तर आहे नेपाळ. भागीदार नेपाळ आहे. कंपनी आहे लाईफ टाईम एक्सपिरियन्स. यानंतर पुढील प्रश्न, संसदीय कामकाजासाठी आणखी किती भाषा जोडल्या गेल्या आहेत? तर ते आहेत 3 भाषा. पूर्वी संसदेत 18 भाषांमध्ये भाषांतर केले जात होते, पण आता त्यात आणखी 3 भाषा जोडल्या गेल्या आहेत. या सर्व भाषा 8व्या अनुसूचीमध्ये नमूद केल्या आहेत. नव्याने जोडल्या गेणाऱ्या भाषा कोणत्या आहेत? तर काश्मीरी, कोकणी आणि संथाली.
यानंतर पुढील प्रश्न बघूयात. 2025मध्ये सलग तिसऱ्यांदा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर ती झाली आहे अजय सिंग यांची. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी 2025च्या अखेरीस किती देशांमध्ये उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याची योजना आखत आहे? राईट आन्सर आहे 17. पुढील प्रश्न, IIT स्तरीय संस्थांच्या धर्तीवर तयार केलेले प्रत्येक केंद्र चाचणी, प्रयोगशाळा, प्रशिक्षण आणि स्टार्टअप इकोसिस्टीम यासारख्या सुविधा देईल. पुढील प्रश्न, 2025च्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत कोणत्या भारतीय त्रिकुटाने सुवर्णपदक जिंकले? राईट आन्सर आहे वरील सर्व, म्हणजेच अर्जुन बबुता, रुद्राक्ष पाटील आणि किरण जाधव. पुढील प्रश्न, त्यापूर्वी लक्षात घ्या, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपलं जे डेली करंट अफेअर्स आहे त्यावर आपण डेली 3 शॉर्ट्स व्हिडिओ घेऊन असतो, सकाळी 8, दुपारी 2 आणि रात्री 8 वाजता. चॅनलला सबस्क्राईब केलं, डेली बेसिसवर येणारे जर शॉर्ट्सचे व्हिडिओ बघितले तर नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. NCERTने कोणत्या गटातील शालेय अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरवरील आधारित 2 नवीन मॉड्यूल समाविष्ट केले आहेत? आन्सर आहे ऑप्शन ए, इयत्ता 9वी ते 12वी. यानंतर पुढील प्रश्न, वेल्हे गावाचे नाव बदलून काय करण्यात आलं आहे? तर ते आता करण्यात आलं आहे राजगड. 2025मधील नामांतरित ठिकाणी बघून घ्या. वल्हे तालुका राजगड, इस्लामपूर ईश्वरपूर, निजामपूरचं रायगडवाडी, अहमदनगर जिल्ह्याचं पुण्यश्लोक अहिल्यानगर, औरंगाबाद जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद जिल्हा धाराशिव, अलाहाबादचं केलं आहे प्रयागराज, राजपथाचे केलं आहे कर्तव्यपथ आणि फैजाबाद जिल्ह्याचं केलं आहे अयोध्या. पुढील प्रश्न, शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद 2025चे ठिकाण कोणते आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक सी, चीन. पुढील प्रश्न, पैशावर आधारित ऑनलाईन गेम्सवर बंदी घालणारे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत केव्हा मंजूर करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे वरील दोन्ही. लोकसभेत 20 ऑगस्ट रोजी आणि राज्यसभेत 21 ऑगस्ट रोजी हे विद्यार्थी मित्रांनो मांडण्यात आलं होतं. प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ठिकाणी सादर केलं आहे. ते केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत. पुढील प्रश्न, बातम्यांमध्ये असलेले लिपुलेख खिंडेने कोणते 2 देश जोडले आहेत? तर ते 2 देश आहेत भारत आणि चीन. पुढील प्रश्न, दरवर्षी जागतिक उद्योजक दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर हा साजरा करण्यात येतो 21 ऑगस्ट रोजी. या दिवशी जगभरातील उद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, कठोर परिश्रम आणि जोखीम घेण्याच्या वृत्तीचा गौरव करण्यासाठी समर्पित केले जाते. पुढील प्रश्न, प्रेस सेवा पोर्टल कोणी सुरू केले? तर ते सुरू केले आहे प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया. देशातील वर्तमानपत्रे आणि मासिकांची नोंदणी सोपी, अधिक पारदर्शक आणि जलद करणे हे उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न, अलीकडे सुंदरबन बायोस्फिअर रिझर्व्ह बातम्यांमध्ये आहे ते कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल या ठिकाणी. पश्चिम बंगाल वन विभागाच्या सर्वेक्षणानुसार गेल्या वर्षीपासून सुंदरबन बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये जगातील सर्वात मोठ्या सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक असलेल्या खाऱ्या पाण्यातील मगरींची लोकसंख्या वाढली आहे. एकासाठी परिस्थिती सुधारत असल्याचे दर्शवते. स्थापना झाली आहे पश्चिम बंगालची 26 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, राज्यपाल आहे CV आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता. पुढील प्रश्न, दिदाई जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? योग्य उत्तर आहे ओडिसा राज्य. ओडिसातील मलकानगिरी जिल्ह्यातील चंपा रासपेडा ही राष्ट्रीय पात्रता सह परीक्षा 2025 उत्तीर्ण करणारी दिदाई जमितीची पहिली सदस्यच ठरली. महत्त्वाचे निर्देशांक आणि भारताची क्रमवारी बघूयात. WEF जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 भारताचा क्रमांक आहे 131. एवढ्या प्राप्त करण्यामध्ये 15वा. एवढ्याचा फुल फॉर्म आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. ऊर्जा संक्रमण निर्देशांक भारताचा क्रमांक आहे 71. शाश्वत विकास उद्दिष्टांची क्रमवारी 99. जागतिक शांतता निर्देशांक 115. जागतिक दहशतवाद निर्देशांक 14 आणि पाकिस्तान यामध्ये 2 नंबरला आहे. डिजिटलायझेशनमध्ये 3रा. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये 3रा. फिफा क्रमवारीमध्ये 133. हेनली पासपोर्ट निर्देशांकामध्ये 77 आणि जागतिक स्पर्धात्मक रँकिंगमध्ये 41. यानंतर छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट बघूयात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी आपण जर ह्या पदांकरता फॉर्म भरला असेल तर संपूर्ण
हे जेवढेही पदे आहेत त्यावर तुम्हाला टेक्निकल 1500+ प्रश्न, 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 2 मॉक टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत. तर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि हा कोर्स परचेस करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर आपल्याला नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल ज्यामध्ये संपूर्ण 60 प्रश्नांचा त्या ठिकाणी तयारी होईल, 19,000+ प्रश्न आहे, 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत, प्राईज आहे 499. हे देखील मटेरियल आपण ॲप्लिकेशन थ्रू परचेस करू शकता. DMR परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो, नॉन टेक्निकलसाठी जर फॉर्म भरला असेल तर नॉन टेक्निकलचं मटेरियल ह्या ठिकाणी आपल्यासमोर आहेत, हे देखील आपण घेऊ शकता. तसेच DMRचं टेक्निकल पोस्टसाठी या सर्व पोस्टसाठी आपल्याकडे मटेरियल आहेत. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.